सामान्य जनतेचा आवाज। नमस्कार, मी सुधा, आपण पाहताय स्वदेशी न्यूज। जिंतूर पोलिसांची धडक कारवाई। अवघ्या 24 तासांत दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या, मोठ्या गुन्ह्यांचा पर्दाफाश। पहिली घटना अकोली येथील जगदंबा वेअरहाऊस जवळ विलास सावंत यांना चाकूचा धाक दाखवून 1000 रुपये अन तब्बल 90 किलो सोयाबीन चोरणाऱ्या सुनील राठोड आणि कृष्णा राठोड या दोन आरोपींना जिंतूर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत बेड्या ठोकल्या आहेत। त्यांच्याकडून चोरीचे सोयाबीन, चाकू आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे। दुसरी घटना कानड येथील संजय हलगुंडे यांना धमकावून तब्बल 3,50,000 रुपये आणि मोबाईल लुटणाऱ्या चंदू चव्हाण या आरोपीला परभणी सायबर पोलिसांच्या मदतीने हिंगोलीतील सेनगाव येथून अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून 2,18,500 रुपये रोख आणि मोबाईल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर पोलीस स्टेशनचे पोनी नामदेव रेड्डी व त्यांच्या टीमने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे।